आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। पद्मश्री चैत्राम पवार यांच्या बारीपाडा येथे जैवविविधता संरक्षण समितीने पाककला वनभाजी स्पर्धेचे आयोजन केले। धुळे जिल्ह्यातील बारीपाडा उत्तर महाराष्ट्रातील एकमेव वनभाजी महोत्सव हा दरवर्षी बारीपाडा येथे घेण्यात येतो। महाराष्ट्रातील एकमेव जैवविविधतेवर आधारित वनभाजी स्पर्धा आहे। या स्पर्धेत यावर्षी 620 स्पर्धकांनी सहभाग घेतला। बारीपाडा येथील 1100 हेक्टर जंगलातून 110 वन औषधीतून या रेसिपी वनभाज्या महिलांनी तयार करून स्पर्धेत सहभागी झाल्यात। ही स्पर्धा दरवर्षी मोठे रूप घेत असून पहिल्या वर्षी या स्पर्धेसाठी 21 महिलांनी सहभाग नोंदविला होता। यावर्षी 620 महिलांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री चैत्राम पवार, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, आमदार मंजुळाताई गावित, कृषी अधिकारी सूरज जगताप, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सभापती हर्षवर्धन दहिते, वन विभागाचे अधिकारी व सरपंच व वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते। देवगिरी कल्याण आश्रमाच्या विविध आयामाच्या माध्यमातून गेली 73 वर्ष देशभर जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत। त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ग्रामविकास। त्यातूनच समोर आलेली कल्पना म्हणजे वनभाजी पाककला स्पर्धा। बारीपाड्यातील ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलामुळे निसर्गतः तेथे उगवणाऱ्या 110 वनौषधी भाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही अनोखी भाजी स्पर्धा गेल्या 20 वर्षापासून नियमित सुरू आहे। हे 21वे वर्ष आहे। कार्यक्रमाचे आयोजक देवगिरी कल्याण आश्रमाचे व पद्मश्री चैत्राम पवार, मांजरीचे सरपंच अनिल पवार, भारतीय किसान संघाचे साहेबराव पवार यांनी वनभाजी स्पर्धा मोठ्या दिमाखात आयोजन केले। यात विजेते गट क्रमांक पुढील प्रमाणे: प्रथम नंदनवन महिला बचत गट विजेते, साई महिला बचत गट विजेते, सागर महिला बचत गट विजेते, शारदा महिला बचत गट विजेते, सरस्वती महिला बचत गट विजेते झाले आहेत। बारीपाडा या गावी वनभाजी महोत्सवानिमित्त येण्याचा योग आला। सर्व ग्रामस्थ यांनी आपापल्या पद्धतीने जंगलातून तोडून भाजीपाला इथे तयार करून आपण सगळे त्याचा आस्वाद घेत आहोत। त्यांचं मार्किंग सिस्टीम देखील इथे तयार करण्यात आलेलं आहे। हे सर्व पद्मश्री चैत्राम पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनामध्ये होत आहे। हे सगळं अनुभवण्याचा आज एक चांगला योग आला। सगळ्यांना मी मनापासून या निमित्त शुभेच्छा देतो। 620 महिलांनी नाव नोंदणी केली आणि हा खूप चांगला उत्तम एक उत्कृष्ट वनभाजी महोत्सव पुढे येतोय। याच्यामध्ये ह्या वर्षी दोंडाईता फार्मसी कॉलेज, धुळे फार्मसी कॉलेज, संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणून लोक आलेत आणि त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती, प्रोफेसरांची संख्या होती। तसं आपण म्हणतो ना की देवळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला पर्यावरणपूरक म्हणजे कागदाचे गुच्छ बनवून दिले होते फुलांचे। एक विशेष या स्पर्धेचा भाग होता। करमाळा ग्रामस्थांचे अतिवृष्टी संदर्भात पारोळा तहसीलदारांना निवेदन। पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द ग्रामस्थांनी अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती परिसरातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले। करमाड परिसरात दिनांक 19, 20 व 21 सप्टेंबर रोजी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। त्यात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यावर 25 सप्टेंबर रोजी पंचनामेही करण्यात आले आहेत। तरी ते पंचनामे सरसकट न करता ज्या शेतात पूर्ण पाण्याचा प्रवाह असेल किंवा पूर्ण शेत पाण्याने भरले असेल तरच पंचनामे करण्यात यावे असे सांगितले होते। त्यानंतर 21 ते 25 सप्टेंबर या मधल्या कालावधीतही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व शेती पिकांचे नुकसान झाले। म्हणून 25 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या पंचनाम्यात करमाळा ग्रामस्थांचा आक्षेप आहे। आजही पाऊस सतत सुरूच आहे आणि त्यातही उरले सुरले पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळालेल्या आहेत। आता परत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार साहेबांनी द्यावेत अशा आशयाचे लेखी निवेदन ग्रामस्थांतर्फे देण्यात आले आहे। सरकारकडे हीच मागणी आहे की शासनाने सर्वतोपरी या ठिकाणी पूर्णतः शेतकऱ्यांना, करमाड खुर्द येथील सर्व शेतकऱ्यांना सरसकट या ठिकाणी मदत करतील, सरसकट पंचनामे करतील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करत आहोत। या ज्या काही न्याय मागण्यांसाठी आम्ही ज्या काही नियमानुसार किंवा संविधानाच्या याच्यानुसार किंवा नियमात राहून आम्हाला जे काही करता येईल त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी संघर्ष करत राहू किंवा प्रयत्न करत राहू। तलाठी साहेब जे पंचनामे करताय, वरती फोटो काढून खाली जे पाणी दिसतंय ते पाणी कमीत कमी 3 ते 4 दिवस शेतकरी शेतात ठेवू शकत नाही। आणि तलाठी साहेबांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पाणी दिसत नाही तोपर्यंत पंचनामे केले जाणार नाही। परंतु शेतकरी सर्व पीक, आता तसं तर सर्व पीक नष्ट झालेले आहे दादा, परंतु तलाठी साहेबांना
माननीय साहेबांकडून, तहसीलदार साहेबांकडून निवेदन दिलेलं आहे आम्ही. तर त्यांना सांगण्यात यावं की सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे सरसकट करण्यात यावे. खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या ठोस मागण्या, जिल्हा विकासाला गती देण्याची अपेक्षा. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी नुकत्याच झालेल्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्या मांडल्यात. त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, सिंचन, आरोग्य, उद्योग, पर्यटन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री व केंद्र शासनाचे लक्ष वेधले. अक्कलपाडा धरण हे धरण 100% क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी 200 हेक्टर जमीन अधिग्रहण व 500 कोटी निधीची मागणी केली. आरोग्य सुविधा, धुळे वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर केअर सेंटर उभारण्यासाठी DPR तयार करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. शेती, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 4000 MSP द्यावी, तसेच हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने मदत करावी अशी मागणी केली. पाणी पुरवठा, तापी पाणी पुरवठा योजनेच्या 40 वर्षांपूर्वीच्या जीर्ण पाईपलाईनचे पुनर्बांधणीसाठी 225 कोटी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. उद्योग विकास, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर DMIC प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी राज्य व केंद्र सरकारने समन्वय साधावा अशी मागणी केली. धुळे विमानतळ, उडान योजनेत समावेश करून मुंबई, पुणे, नागपूर, इंदूर, अहमदाबाद या शहरांना धुळेकरांना हवाई सेवा उपलब्ध करून द्यावी. पर्यटन विकास, साल्हेर किल्ला परिसरात पर्यटन मूलभूत सुविधा व शिवसृष्टी स्मारक उभारावे. मांगीतुंगी जैन तीर्थक्षेत्रात सौंदर्यीकरण, रोपवे, भक्तनिवास व सौर ऊर्जेचा वापर करून पर्यटनाला चालना द्यावी. स्मारक प्रस्ताव, मालेगाव तालुक्यातील कवळाणे गावात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे स्मारक, संग्रहालय व ग्रंथालय उभारण्याची मागणी नागरिकांच्या वतीने सादर केली. डॉक्टर बच्छाव यांनी केलेल्या या सर्व मागण्या धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या ठरतील. मुख्यमंत्र्यांकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेड व भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे धुळे ग्रामीणच्या आमदारांच्या निवासस्थानी ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त कुटुंबांना आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या संदर्भातील निवेदन देण्यात आले. संभाजी ब्रिगेड व भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे आज धुळे ग्रामीणचे आमदार शिवश्री राम भदाणे यांच्या निवासस्थानी निवेदन देत शेतकऱ्यांचे प्रश्न विधान भवनात प्रखत्यारीत मांडावेत अशी विनंती करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त कुटुंब आणि शेतकऱ्यांना तात्काळ आणि भरघोस मदत, संपूर्ण कर्जमाफी व हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे लेखी निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे भयंकर पूर परिस्थिती व ग्रामीण भागातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पुरामुळे शेतजमीन सुद्धा रखडून गेली आहे. अनेक गावं पुराच्या पाण्याखाली गेली असल्यामुळे कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच गुरढोरं, जनावरं मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडलेली आहेत. शेतीसोबतच घरदार संसाराला लागणारे सर्व साहित्य आणि मुलांचे शैक्षणिक साहित्याचे या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी राजा सर्व बाजूंनी अडचणीत सापडला असून त्याची दयनीय परिस्थिती पाहता राज्य शासनाने खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहून लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी भरीव अशी मदत जाहीर करावी. आम्हाला तालुक्याला 17 कोटी रुपयाची मदत ही तिथे मागच्या काळात देण्यात आली. तिचे पैसे सुद्धा आता तहसील कार्यालयाला प्राप्त झाले. आता सर्व संबंध महाराष्ट्रभर पूर परिस्थिती असताना धुळे तालुका सुद्धा याच्यामध्ये मागे नाही. आम्ही पहिल्यांदा तर आमच्या पंचनामे झाल्याच्या नंतर जिथं 65 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडलेला आहे त्या सर्व मंडळांना मदत 100% तिथं मिळणार आहे. पीक कापणी प्रयोग झाल्याच्या नंतर ज्या लोकांनी कपाशीचा पीक विमा काढलाय 900 रुपयाचा त्या सर्व शेतकऱ्यांना तिथं पीक विमा सुद्धा 100% मिळणार आहे. आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन केंद्राकडे मागणी करणार आहोत की लाल्या रोग साठीचं लाल जी कपाशी पडलेली आहे ते लाल्या रोगची कमिटी येते, कमिटी ठरवते तर लाल्या रोगचं अनुदान तिथं मिळतं. म्हणून लाल्या रोगची कमिटी पण आमच्या धुळे तालुक्याला, धुळे जिल्ह्याला पाठवावी व प्रत्यक्ष दर्शन तुम्ही ती शेतीचं पिकाचं स्वतः ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा आणि मग तुम्ही प्रस्ताव पाठवा. म्हणजे लाल्या रोगचे सुद्धा पैसे हे येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना मिळाले पाहिजे. नवरात्रोत्सवात भवानीगड संस्थान येथे भक्तांची मोठी मांदियाळी. रात्रीच्या सुमारास विद्युत रोषणाईने उजळून निघालेला भवानीगड संस्थानचा परिसर. महाराष्ट्र हे थोर संतांची परंपरा लाभलेलं, छत्रपती शिवरायांचा वारसा जपणारं हे राज्य आहे. या राज्याची धार्मिक परंपरा, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्यातील असाच एक भाग म्हणजे पूर्व खानदेश. पूर्व खानदेशातील जळगाव जिल्ह्यापासून 55 किलोमीटर अंतरावर असलेलं पारोळा हे तालुक्याचं ठिकाण. पारोळा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचं माहेर.
पेशवाईकालीन भुईकोट किल्ला आणि पुरातन बालाजी मंदिराचा रथोत्सव ही शहराची प्रमुख वैशिष्ट्ये. राणी लक्ष्मीबाई या तांबे घराण्यातल्या त्यांचे पती गंगाधरराव यांनी आपला चुलत भाऊ सदाशिवराव नेवाळकर यांना पारोळा शहर जहागीर म्हणून भेट दिले आणि नेवाळकरांनी 17व्या शतकात पारोळा शहराची स्थापना केली. पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकिर्दीतच पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली. पारोळ्याचा भुईकोट किल्ला जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी 1727 मध्ये बांधला. शहराच्या ईशान्य बाजूस स्थित भवानीगड म्हणजेच आदिशक्ती झपाट भवानी मातेचे पुरातन मंदिर. पारोळा शहराचे आणखीन एक वैशिष्ट्य 350 वर्षांचा इतिहास असलेलं हे जागृत देवस्थान असंख्य भाविकांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. हे मंदिर जहागीरदार श्री त्र्यंबकराव सदाशिवराव यांनी बांधलंय. त्यांचा बैठा पुतळा मंदिरात आजही बघायला मिळतो. या मंदिरात 4 हात असलेली देवीची प्राचीन मूर्ती पाहावयास मिळते. जागृत देवस्थान म्हणून जिल्ह्याभरात मान्यता लाभलेलं हे मंदिर आहे. एका घटनेमुळे या मंदिरावरही पारतंत्र्याचे सावट पडले. त्याचा इतिहास रोचक आहे. 1857च्या राष्ट्रीय उठावात ब्रिटिशांविरुद्ध बंड केल्याने भुईकोट किल्ल्यासह हे मंदिरही इंग्रजांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र सन 1861 मध्ये धुळे कोर्टाने मंदिराचा ताबा राणी लक्ष्मीबाईंचे माहेरचे तत्कालीन वंशज श्री आप्पाजी केशव तांबे यांना वारसदार म्हणून मंदिराचा ताबा दिला. तेव्हापासून मंदिर संस्थांची संपूर्ण व्यवस्था तांबे कुटुंबाकडे आहे. मंदिराची प्रचंड पडझड झाल्यामुळे 2000 सालापासून पारोळा शहराचे नगरसेवक आणि झपाट भवानी गजानन महाराज संस्थान अध्यक्ष अण्णासाहेब मंगेश सुधाकर तांबे यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले आणि पुरातन मंदिराला भव्यता प्राप्त झाली. जुनी मूर्ती देवीची दगडाची होती, आता संगमरवरी मूर्ती बसविण्यात आली आहे. तिथे एक सुंदर नक्षीकाम केलेली छत्री प्रवेशद्वाराजवळच आहे. या मंदिरात गणपतीची मूर्ती देखील आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेस देवीची यात्रा भरते. त्यावेळी पतंग महोत्सव आयोजित केला जातो. देवीच्या भक्तांकडून माणसांनी भरलेल्या बैलगाड्या ओढण्याचा चित्तथरारक कार्यक्रमही यावेळी प्रेक्षणीय ठरतो. शिक्षिका मीनाक्षी संजय शिंदे यांची पत्रकार परिषद. मीनाक्षी शिंदे या 15 वर्षापासून कमलाबाई कन्या शाळेत शिक्षण सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांची 15 जून 2015 रोजी शिक्षण संयोग या पदावर नेमणूक करण्यात आली होती. मान्यता न दिल्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात छत्रपती संभाजीनगर येथे केस दाखल करावी लागली. सदर केसचा निकाल 21 मार्च 2024 रोजी लागला. सदर निकालात त्वरित मागील फरकासह पगार त्वरित सुरू करावा असे आदेश कोर्टाने दिले होते. माझा आदेशानुसार माननीय शिक्षणाधिकारी धुळे यांनी 15 जुलै 2024 रोजी शिंदे यांच्या शिक्षण सेवकाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. शाळेने शालार्थ ID करता फाईल माननीय शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत 22 ऑक्टोबर 2024 रोजी उपसंचालक नाशिक शिक्षण विभाग यांच्याकडे पाठवली. नियमानुसार 20 दिवसाला तायडी देणे बंधनकारक असते, परंतु नाशिक कार्यालयात शिंदे यांची फाईलची दखल घेतली गेली नाही. त्यासाठी अनेक पत्रव्यवहारही करण्यात आले. त्यानंतर तब्बल 10 महिन्यानंतर शाळा तायडीची मान्यता देण्यात आली. लेखी ड्राफ्ट आजपर्यंतही उपसंचालक कार्यालयाने ऑनलाईन पाठवलेला नाही, म्हणून मीनाक्षी शिंदे यांचा पगार अद्यापही सुरू झालेला नाही. त्या संदर्भात शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट व पत्रव्यवहारही केलेत, परंतु वेळोवेळी उपसंचालक कार्यालयाने माझी फसवणूक केली आहे असे मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. शिंदे यांनी गांधी जयंतीपासून कार्यालयीन वेळेत बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पगार मिळत नाही म्हणून मी हायकोर्ट उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार 21 मार्च 2024 रोजी हायकोर्टाचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालानुसार 15 जुलै 2024 रोजी माननीय शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी मला अप्रूव्हल दिलेला आहे. अप्रूव्हल झाल्यानंतर पुढची प्रोसेस असते शालार्थ IDचा प्रस्ताव पाठवणे आणि त्यानुसार 22 ऑक्टोबर 2024ला माझा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे गेला, परंतु तो मंजूर केव्हा झाला तर 5 मे 2025 रोजी मंजूर झालेला आहे आणि त्यामध्ये आमच्या हायकोर्टाच्या निकालामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी काढायची नाही. लागलेल्या दिनांकापासून विथ बॅक वेजेस सकट पगार अदा करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश असताना सुद्धा त्यांनी त्रुटी काढल्या. मग त्या त्रुटींची पूर्तता सुद्धा आम्ही 15 डिसेंबर 2024ला केलेली आहे आणि त्यानुसार गेली ती फाईल जवळजवळ 10 महिने त्याच्याकडे आहे, अजून सुद्धा आहे आणि 5 मे 2025ला त्यांनी मला ऑफलाईन पद्धतीने आदेश दिला. आदेशाचा शालार्थ IDचा असा नियम आहे की ज्या दिवशी तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा आदेश देता
त्याच दिवशी ऑनलाईन आदेश टाकला पाहिजे. काही गरज नसताना कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं होतं की कुठली त्रुटी काढू नये, तरी त्या त्रुटी काढण्यात आल्या. ज्या त्रुटी शिक्षणाधिकाऱ्याने काढल्या होत्या त्याच त्रुटी काढल्या, ज्या कोर्टाने फेटाळल्या होत्या. कोर्टाच्या आदेशात, आमच्याकडे आदेश आहे, कोर्टाच्या आदेशात स्पष्ट म्हटलेलं आहे त्या त्रुटी फेटाळल्या होत्या, त्याच त्रुटी काढल्या. त्या त्रुटीनं उत्तर दिल्यानंतर सुद्धा 1 वर्ष होत आलं तरी अजून ते आमची फाईल शाळाचा आम्हाला देत नाही. आमचं गेली 15 वर्षापासून आम्ही त्या शाळेत काम करतो आहे. 15 वर्षामध्ये आम्हाला पगार म्हणजे पगाराव्यतिरिक्त आम्ही शिक्षणाचं काम करतोय, तरी आमचा पगार चालू होत नाही आणि उपसंचालक आमची फाईल मंजूर करत नाही आणि आमचा पगार चालू होत नाही. कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी यांनी अप्रुव्हल दिलेला आहे. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी, पिके उद्ध्वस्त, तात्काळ पंचनामे करून भरपाई द्या. बापू खलाणेंचे निवेदन. धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा या 4ही तालुक्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा धुळे ग्रामीणतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करीत लक्ष वेधण्यात आले. 4 दिवस सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग यांच्यासह कापूस व भाजीपाला पिके उद्ध्वस्त झाली असून काढणीला आलेला शेतीमाल मातीमोल झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कृषी विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात असेही नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, आमदार अनुप अग्रवाल, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा धरती देवरे, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवक्ते देवेंद्र पाटील, शांताराम पाटील, मंडळ अध्यक्ष प्रवीण पवार, राजेंद्र शिंदे, रवींद्र माळी, शेतकरी संघटनेचे शांतूभाई पटेल, नारायण माळी, दीपक जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.